हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल युनिक सायन्स क्लासेस। आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्टसाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न। युनिट फर्स्ट, टीचिंग ॲप्टिट्यूड, अध्यापन दृष्टिकोन। प्रश्न क्रमांक 14, प्रभावीपणाशी संबंधित मुख्य अध्यापन वर्तनामध्ये खालीलपैकी कोणते वर्तन बसू शकेल? हा प्रश्न डिसेंबर 2019 पेपर फर्स्ट या विचारलेला होता। तर बघूया। पर्याय क्रमांक ए, आकलनाच्या विविध स्तरावर असलेल्या अध्ययनकर्त्यासाठी संकल्पना स्पष्ट करणे। पर्याय क्रमांक बी, नजरभेट, आवाज व हावभावातील बदलांद्वारे उत्साह व चैतन्य दर्शविणे। पर्याय क्रमांक सी, स्वीकृती व सारांशपणाने विद्यार्थ्यांचा कल्पना वापरणे। पर्याय क्रमांक डी, सामान्य प्रश्नावलीद्वारे चौकशी सुरू करणे व उच्च विचार स्तरावर चर्चा नेऊन ठेवणे। पर्याय क्रमांक ई, अध्ययन प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग मिळवण्यासाठी व टिकून ठेवण्यासाठी अर्थपूर्ण शाब्दिक स्तुती करणे। खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर निवडा। तर आकलनाच्या विविध स्तरावर असलेल्या अध्ययनकर्त्यासाठी संकल्पना स्पष्ट करणे, नजरभेट, आवाज व हावभावातील बदलांद्वारे उत्साह व चैतन्य दर्शविणे आणि अध्ययन प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग मिळवण्यासाठी व टिकून ठेवण्यासाठी अर्थपूर्ण शाब्दिक स्तुती करणे हे प्रभावीपणाशी संबंधित मुख्य अध्यापन वर्तनामध्ये बसू शकेल। पर्याय क्रमांक बी। प्रश्न क्रमांक 15, पुढीलपैकी कोणते घटक अध्यापनाच्या गुणवत्तेवर जास्तीत जास्त परिणाम करतात? पर्याय क्रमांक अ, अध्ययनकर्त्याच्या क्षमता, शिक्षकाची संप्रेषण कौशल्य, अध्यापनाची पद्धत। पर्याय क्रमांक ब, अध्यापनाची पद्धत, शिक्षकांची संप्रेषण कौशल्य, शिक्षकांचे प्रशिक्षण। पर्याय क्रमांक क, शिक्षकांचा पगार, शिक्षकांचे व्यक्तिमत्व, शिक्षकांचे प्रशिक्षण। पर्याय क्रमांक ड, वर्ग वातावरण, दृकश्राव्य साधनांचा वापर, अध्ययनकर्त्याची बुद्धिमत्ता। पर्याय क्रमांक ब, अध्यापनाची पद्धत, शिक्षकाची संप्रेषण कौशल्य, शिक्षकाचे प्रशिक्षण। प्रश्न क्रमांक 16, टिंबटिंब हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। पर्याय क्रमांक अ, 14 नोव्हेंबर। पर्याय क्रमांक ब, 1 एप्रिल। पर्याय क्रमांक क, 7 सप्टेंबर। पर्याय क्रमांक ड, 5 सप्टेंबर। 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। पर्याय क्रमांक ड। प्रश्न क्रमांक 17, खालील टिंबटिंब हा वर्गातील दैनिक उपस्थितीमागील मुख्य उद्देश आहे। पर्याय क्रमांक अ, 75% पेक्षा कमी उपस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत न बसू देणे। पर्याय क्रमांक ब, वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविणे। पर्याय क्रमांक क, विद्यार्थ्यांचे शिक्षकाकडे लक्ष आकर्षित करणे। पर्याय क्रमांक ड, अनुपस्थित विद्यार्थ्यांकडून दंड आकारणे। पर्याय क्रमांक ब, वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे हा वर्गातील दैनिक उपस्थितीमागील मुख्य उद्देश आहे। पर्याय क्रमांक ब। प्रश्न क्रमांक 18, अध्ययन अभिप्रेरण वाढविण्याची टिंबटिंब ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे। हा प्रश्न 2016 सेट या परीक्षेला विचारलेला होता। तर बघूया। पर्याय क्रमांक अ, अध्ययनादरम्यान लक्ष न दिल्याबद्दल शिक्षा करणे। पर्याय क्रमांक ब, अध्यापनादरम्यान अवघड प्रश्न विचारणे। पर्याय क्रमांक क, घटक शिकवण्यामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणे। पर्याय क्रमांक ड, विविध दृकश्राव्य साधनांचा वापर करणे। अध्ययन अभिप्रेरण वाढविण्याची घटक शिकवण्यामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणे हे सर्वोत्कृष्ट पद्धत आहे। पर्याय क्रमांक क। प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणता फायदा नियोजनामुळे होत नाही? पर्याय क्रमांक अ, आत्मविश्वास येतो। पर्याय क्रमांक ब, सर्व उद्दिष्टांना योग्य न्याय मिळतो। पर्याय क्रमांक क,
कामाची व्याप्ती लक्षात येते. पर्याय क्रमांक ड. विद्यार्थ्यांना रागविता येते. तर विद्यार्थ्यांना रागविता येते हा फायदा नियोजनामुळे होत नाही. पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? पर्याय क्रमांक अ. नियोजनामुळे वेळ व श्रम यांची बचत होते. पर्याय क्रमांक ब. नियोजनात जास्त वेळ व श्रम वाया जातात. पर्याय क्रमांक क. अध्यापन व्यवस्थित होण्यासाठी नियोजन आवश्यक. पर्याय क्रमांक ड. नियोजनासाठी पूर्वविचार करावा लागतो. तर प्रश्न काय विचारलेला आहे? तर खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? तर नियोजनात जास्त वेळ व श्रम वाया जातात हे विधान चूक आहे. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 21. शिक्षण या संकल्पनेत कोणत्या गोष्टीचा अंतर्भाव होतो? पर्याय क्रमांक अ. अध्यापन करणे. पर्याय क्रमांक ब. विद्यार्थ्यांचे संगोपन व विकास करणे. पर्याय क्रमांक क. विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांची ओळख करून त्यांची जोपासना करणे. पर्याय क्रमांक ड. वरील सर्व. शिक्षण या संकल्पनेत अध्यापन करणे, विद्यार्थ्यांचे संगोपन व विकास करणे, विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांची ओळख करून त्यांची जोपासना करणे या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असतो. म्हणजे पर्याय क्रमांक ड. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 22. शिक्षण ही टिंबटिंब प्रक्रिया आहे. पर्याय क्रमांक अ. नैसर्गिक. पर्याय क्रमांक ब. कृत्रिम. पर्याय क्रमांक क. क्रियात्मक. पर्याय क्रमांक ड. अनौपचारिक. शिक्षण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पर्याय क्रमांक अ. नैसर्गिक. प्रश्न क्रमांक 23. टिंबटिंब हे शिक्षणाच्या ध्येयांपैकी एक आहे. पर्याय क्रमांक अ. शिक्षक विद्यार्थी या नात्यात दृढता. पर्याय क्रमांक ब. ज्ञानप्राप्ती. पर्याय क्रमांक क. निकालात उत्कृष्टता. पर्याय क्रमांक ड. परीक्षेत उत्तम गुण मिळविणे. ज्ञानप्राप्ती हे शिक्षणाच्या ध्येयांपैकी एक आहे. पर्याय क्रमांक ब. ज्ञानप्राप्ती. प्रश्न क्रमांक 24. प्रभावी अध्यापकास खालील गुणांची आवश्यकता असते. पर्याय क्रमांक अ. विषयाचे संपूर्ण ज्ञान. पर्याय क्रमांक ब. अध्यापनाची अभिक्षमता. पर्याय क्रमांक क. अध्यापनाची सुयोग्य पद्धती. पर्याय क्रमांक ड. वरील सर्व. प्रभावी अध्यापकास विषयाचे संपूर्ण ज्ञान असणे, अध्यापकाची अभिक्षमता, अध्यापनाची सुयोग्य पद्धती या सर्व गुणांची आवश्यकता असते. म्हणजे पर्याय क्रमांक ड. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 25.